शिकणार आहोत मापन, मेजरमेंट, वेट, मास, लिटर, किलोग्रॅम आणि एक्सेट्रा. ओके, माझ्याकडे काय आहे, माप आहे. काय विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये हे सगळं ना तर याचा वापर, या मापाचा वापर करतो खूप सारे लोक. जुने लोक हीच वापर करतो. आज सुद्धा जे शेतकरी वर्ग आहे तो दूध मोजण्यासाठी याचाच वापर केला जातो आजही. पण घनवस्तू ज्या असतात ना, घनवस्तू म्हणजे कोणत्या, म्हणजे साखर असेल, साबुदाणा असेल, रवा असेल, मैदा असेल, पोहे असतील, डाळी, सगळ्या प्रकारच्या डाळी असतील, त्या सगळ्याचं मोजमाप या मापामध्ये केलं जातं. हे वस्तुमान वापरलं त्याच्यासाठी कळलं. आणि द्रव पदार्थ मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. शेंगदाणे, गूळ, रवा असेल, मैदा असेल, साबुदाणे असतील, काही बाकीचे दुसऱ्या कोणत्या वस्तू असेल, हळद असेल, मीठ असेल, या सगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या काही ह्याच्यामध्ये मोजत नाही. याच्यामध्ये फक्त काय मोजतात, दूध असेल, पेट्रोल असेल, सगळे पातळ पदार्थ, दूध, तेल, सर्व प्रकारचे ऑइल्स, म्हणजे सोयाबीन असो, शेंगदाणे असो, आणखी सरकीचं असो, कोणताही तेल असो त्याच्यामध्ये मोजतात. पेट्रोल, डिझेल असेल, रॉकेल असेल, हे सगळं याच्यामध्ये मोजलं जातं. आणि जे घन पदार्थ असतात, म्हणजे जे पातळ नसतात, त्यासाठी हे माप वापरलं जातं. हे बघ खूप वजनदार आहे, दिसतंय का तुम्हाला? याच्यावर अंक सुद्धा लिहिलेले आहेत, दिसतंय का? आता तुम्हाला मी सांगितलंय, आता हाऊ मेनी ml आर देअर? 1000 ml. That means 1 liter. 1 liter. And second, दिसते का तुम्हाला? 500 ml. 500 ml म्हणजे किती लिटर होईल? किती लिटर होईल? मोठ्याने बोला ना. हाफ लिटर. किती लिटर? हाफ लिटर. हाऊ मेनी milliliters are there? 200 ml. Very good. And 100 ml. And 50 ml. 50 ml. Very good. हे दोन माप मला दूध भरून हवंय. मला दूधवाल्याकडनं हे 2 माप भरून दूध हवंय. म्हणजे किती झालं कोण सांगेल? हाऊ मेनी लिटर सांगते? 1.5 लिटर. मोठ्याने बोलायचंय. 1.5 लिटर. हाऊ मेनी लिटर सांगते? 1.5 लिटर. 1.5 लिटर. व्हेरी गुड. 1.5 लिटर. मला आता एवढं तेल घ्यायचंय. मला एवढं तेल घ्यायचं. एवढं तेल घ्यायचं. हे 3 माप तेल घ्यायचं. किराणा दुकानात. हाऊ मेनी लिटर्स आर देयर? 1 लिटर. हाऊ मेनी लिटर्स आर देयर? 1 लिटर. व्हेरी गुड. 1 लिटर. 1 लिटर means 1000 ml. 200 ml and 50. म्हणजे हे पावशेर, ज्याला आपण काय म्हणतो पावशेर. पावशेर 1 लिटरचं माप झाले. दिसते तुम्हाला? आता हे कितीचं झाले तुम्हाला माहिती आहे. मी 100चं सांगितलेलं. ठीक आहे. आता कट करतो. 1000 milliliter is equal to 1 liter is equal to 1 liter. 1000 milliliter is equal to 1 liter. 1 quarter 250 milliliter.
500 मिलीलीटर. 3/4 मीन्स म्हणजे 3 पावशेर ज्याला आपण म्हणतो, पाऊण लिटर. 750 ml and 1 liter is equal to 1000 ml. 1000 प्लीज कम हियर. 1 लिटर, 1 लिटर पाणी मोजायचंय. कोण मोजणार? लवकर यायचंय पुढे. 1 लिटर पाणी मोजायचं. चला अनन्या कम हियर. 1 लिटर पाणी मोजून याच्यात त्याच्यात टाकायचं. कोणतं माप घ्यायचंय? दिसतंय का? दिसतं का तुम्हाला? ओके. पाणी इकडे. त्यालाच आपण सपोज दिस इज अ मिल्क. कमी माप घ्यायचं नाही, लोकांना फसवायचं नाहीये. इकडे बघा, दिसत नाही. लोकांना फसवायचं नाहीये. पूर्ण भरलेले ते माप. लोकांना दुधामध्ये फसवायचं नाहीये. एक पहिलंच लोक पाणी टाकून देतात त्याच्यामध्ये. ह्याच्यात टाकायचंय 1 लिटर. दूध सांडवायचं पण नाहीये. सपोज दिस इज अ मिल्क. नीट 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 हळूच हळूच हळूच. व्हेरी गुड. 1 लिटर मिल्क. 1 लिटर मिल्क. क्लॅप टू अनु. व्हेरी गुड. हाफ लिटर मिल्क. चला स्वराली कमी आहे. हाफ लिटर मिल्क. Suppose this is a milk. Half liter, only for half liter. Okay. माप पूर्ण भरायचं, फसवायचं नाही. काट्यामध्ये माप फसवायचं नाही. व्हेरी गुड. Only for 1 quarter. Only for 1 quarter. 1 quarter. म्हणजे पावशेर दूध द्यायचं बघ. ओनली फॉर 1 क्वार्टर. कम हियर. चला 1 क्वार्टर. कितीचं माप आहे ते सांगते पहिलं. 2000 ml. 200 ओके. दूध कमी द्यायचं नाही, नाहीतर मग घरचे लोक भांडतात. हे झालं 200 ml. पावशेर म्हटले मी. 1 क्वार्टर. हे कितीचं आहे? 50 ml. व्हेरी गुड. How many liters are there? How many liters are there? 1 liter and 1.5 liter and 1.75. म्हणजे किती लिटर झालं कोण सांगेल बरं? मोठ्याने बोलायचं. हे सगळं दूध आपण मोजलेले, पाणी मोजलेले, बरोबर आहे? हे किती लिटर पाणी झालंय? म्हणजे आपल्याला पातेल्याचं माप काढता येईल, या कॅनचं माप काढता येईल. 1 लिटर, 1 लिटर आणि हे पावशेर म्हणजे किती झाले? 1700. बोला ना, काउंट द नंबर. 1750. Very good. 1750 is equal to पावणे 2 लिटर. 1.75. 1.75 लिटर म्हणजे पावणे 2. म्हणजे अजून याच्यामध्ये हे 2 माप टाकले, म्हणजे हे पावशेरचं माप टाकलं, हे एवढं माप टाकलं आणि हे माप परत टाकले, बरोबर? म्हणजे किती होणार आता? 2 लिटर. 2 लिटर वॉटर. ओके. म्हणजे हे भांड्याचं माप हे भांड कितीचं माप, किती मापाचं भांड आहे? 2 लिटर. किती मापाचं भांड आहे? 2 लिटर. किती मापाचं भांड आहे? 2 लिटर. कमी रजा
व्हेरी गुड. 100 ml. 100 ml. 100. Very good. 200 ml. 200 ml. Very good. 1000 ml. 500 ml. Very good. Very good. Go there. अरे भांडा सारा पळतोय. भांडे तू सगळं करून गेले. व्हेरी गुड. मला समजलंय. घेऊन द्यायचं का? Today is nothing to wait. This is a weight box. This is a weight box. Look at this weight box. दिसतोय का? वेट बॉक्स दिसतोय का? आवडले का तुम्हाला वेट बॉक्स? खूप सुंदर आहे ना? आता बघा, हे आता दुकानामध्ये सगळं सोशल, आता काय झालंय, सगळं तंत्रज्ञान पुढे आले. डिजिटल जग आहे सगळं. कसं झालंय? तांत्रिक जग झालं. डिजिटल वर्ल्ड. ओके नाही? म्हणजे सगळं तंत्राच्या जाळा इतकं मोठं ते हे झालेलं आहे. पूर्ण जगभर इतकं पसरलेलं आहे की आता खूप नवनवीन शोध लागत आहे. तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही वस्तू घ्यायचो ते या मापाने. आम्ही जेव्हा दुकानात जायचो ना विद्यार्थी मित्रांनो, तर आम्ही दुकानात काही वस्तू आणायला गेल्यानंतर ना तसा तो लोखंडाचा एक काटा असायचा आणि लोखंडाच्या काट्यामध्ये असं ते वजन गोल असा काटा असायचा. तो काटा त्याच्यामध्ये हे माप ठेवायचं आणि मग ते वरती खाली त्याच्यामध्ये गवेरी, छोटे छोटे गवेरी असायचे किंवा असे गोल एक राऊंड असायचं. त्याच्यामध्ये त्या वस्तू ठेवल्या जायचं. दुकानात त्या वस्तू कोणते देत असायचं. तेल जे आहे ना, तेल सुद्धा लिटरमध्ये दिलं जातं. तेल सुद्धा लिटरमध्ये ते येतं. असं नाही का तेल लिटरमध्ये येत नाही. तर आता काय झालंय की हे आपल्याला बाळगणं, हे सगळे माप बरोबर घेणं लोकांना काही त्रासदायक वाटायला लागतं. वजन काटा हातामध्ये धरायचा, परत द्यायचा, मग तोपर्यंत थांबावं लागायचं. लोकांनी काय केलं, आता नवनवीन शोध लागत गेले. मग इलेक्ट्रॉनिक काटा पुढे आला आणि आता बऱ्याच लोकांकडे इलेक्ट्रॉनिक काट्याने लोक काय करतात, वजन करतात. आणि ह्या काट्यानंतर एक काटा आला असा बघितला लोखंडाचा काटा असतो. त्याच्यामध्ये 2 माप ठेवलेले असतात. बरेच लोक त्याचा वापर करतात सध्या. तो कुठं करतात? गुजरी मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये, भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये ते माप, तो वजन काटा वापरला जातो. आणि ह्या वजन काट्याचं माप आहे ना, हे वजन अजूनही वापरले जातात मार्केटमध्ये. ठीक आहे? मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये इलेक्ट्रॉनिक काटे असतात. इतके मोठे मोठे काटे असतात. आणि त्याचं काय, आपण आपलं स्वतःचं वजन आपण काही या काट्यावर करतो का? आता हे माप वापरतो का? आपण नाही वापरत. आपण काट्यावर जाऊन उभं राहतो, आपल्याला फार ग्रॅम आणि किलोग्रॅम सगळं एकाच वेळात कळतं. आता जे वजन केले जातात ते इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन केले जातात. याचा वापर खूप थोडा म्हणजे या जग कसं बदलतंय, आपण सगळेच बदलतोय. बरोबर आहे ना? सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे याचा वापर हळूहळू कमी होऊ लागला आणि लोक इलेक्ट्रॉनिक काटा वापरू लागले. जीवाला त्रास असतो. ठीक आहे ना? मग आता पण मागच्या काळामध्ये नेमकं कोणते माप वापरतो तुम्हाला माहीत पाहिजे ना, की नाही? मग आता मला सांगा, याच्यावर काय लिहिलेलं सांगा बरं. याच्यावर किती किलो लिहिलेलं बघा बरं. बघा बरं याच्यावर किती किलो दिसतं याच्यावर. किती आहे? 1 kg. 1 kg means 1000 ग्रॅम. 1 kg means 1000 ग्रॅम. याच्यावर किती आहे? किती याच्यावर? How many grams are there?
ग्रॅम आणि किलोग्रॅम. आपण जेव्हा लिहितो ना, रायटिंग करतो तेव्हा आपण 4 भाग केले की नाही लिटरचे, 250, 500, 750 and 1000. तसंच याचं पण काय आहे, 250 पावशेर 1 क्वार्टर. हाफ क्वार्टर मीन्स 500 ग्रॅम. 500 ग्रॅम मीन्स अर्धा किलो. 750 ग्रॅम मीन्स 3 पावशेर, पाऊण किलो, अर्थात 3 क्वार्टर. ओके. अँड 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके. कम हियर. आयशा कम हियर. One kg weight. दाखवायचं असं. 1 kg weight. Very good. Clap. Half kg. Aditya come here. Half kilogram. Half. Only for half. Very good. Clapping. Only for half. Okay. Only for 1 quarter. 1 quarter. Vedashri come here. Only for 1 quarter. बघायचं 4-5 मागं बघायची. पावशेर बघ. ओके. व्हेरी गुड. 3 क्वार्टर. 3 क्वार्टर साठी काय करावं लागेल मला? 3 क्वार्टर. ओके. कम हियर. 3 क्वार्टर. रॉंग. पाऊण किलो म्हणते मी. पाऊण किलो साखर घ्यायची मला. पाऊण किलो साखर घ्यायची आहे. म्हणजे 1 किलोला पावशेर कमी. ते कितीच आहे? 200. हे झालं. आणखी काय घेणार? 50. हां ठीक आहे. हे पावशेर झालं म्हणजे 1 क्वार्टर. मला 3 क्वार्टर पाहिजे. ते बरोबर ठेव ना. 1 क्वार्टर झालं की नाही ते. आणखीन 2 क्वार्टर मला साखर घ्यायची म्हणजे 3 पावशेर घ्यायची. कसं 100चा काय प्रश्न येतो त्याच्यामध्ये? सांगा बरं. ओके. ओके. म्हणजे यांना थोडासा यांना आहे ना थोडासा लेट करंट लागलेला आहे. या दुकानात कधी जातच नाही. त्यामुळे दुकानात जा आणि आज चांगल्या दुकानामध्ये खूप सारी शॉपिंग करा. व्हेरी गुड. परत आता 1 किलो अँड 1 क्वार्टर. 1 किलो 1 क्वार्टर म्हणजे 1.25 किलो पाहिजे मला. 1.25 किलो साखर घ्यायची. आधी ती कमी आहे. खाली मान घालायची. पुढे यायची. मला 1.25 किलो साखर घ्यायची. आपण 1.25 किलोचा प्रसाद करता का तुम्ही? 1.25 किलो म्हणजे 1 kg and 1 quarter. आणि 1 क्वार्टर म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलेले. हो चला. यांना येत नाहीये तुम्ही तसंच बसा. तुम्हाला हे शिकवते.
व्हेरी गुड. 1. हां हे घे ना हां ते हां आणि छोटं राहिलं नाही. व्हेरी गुड. ओके. बंद कर. हो चला. यांना येत नाहीये तुम्ही तसंच बसा. तुम्हाला हे शिकवते. व्हेरी गुड. 1. हां हे घे ना हां ते हां आणि छोटं राहिलं नाही. व्हेरी गुड.